नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या सेशन्समध्ये आपण भाऊबीज ह्या सणाची माहिती बघत होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिवाळीच्या सगळ्या सणांबरोबर भाऊबीज हा सण येतो. आणि हा सण कधीपासून सुरू झाला तर पुराणामध्ये अशी कथा आहे की ज्या वेळेला यमदेव, मृत्यूची देवता यम, हा जेव्हा आपल्या बहिणीकडे म्हणजे यमी किंवा यमुनाकडे गेला आणि तेव्हापासून म्हणजे तिनं त्याला ओवाळलं आणि त्यानंही तिला ओवाळणी घातली. त्याचबरोबर एवढ्या वर्षांनी गेला म्हणून वस्त्रालंकार भेट दिले. मग जेव्हा अशी त्या बहीण भावांची भेट झाली तेव्हापासून हा भाऊबीज सण सगळेजण उत्साहानं साजरे करायला लागले. मग त्या दिवशी काय केलं पाहिजे हेही आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं की कोणत्याही पुरुषानं त्या दिवशी घरात जेवण न करता सख्ख्या बहिणीकडे जावं. सख्खी बहीण नसेल तर चुलत, मावस, मामी ह्या बहिणींकडे जावं, किंवा जर बहीण नसेल तर एखाद्या स्त्रीला बहीण मानून तिच्याकडे जेवावं. पण त्या दिवशी बहिणीला औक्षण केल्याशिवाय म्हणजे बहिणीकडनं ओवाळून घेतल्याशिवाय राहू नये असं आपलं शास्त्र सांगतं. मग त्याचबरोबर काही स्त्रिया अशा आहेत की ज्यांना भाऊ नसतो किंवा असला तरी सुद्धा तो जवळ असेल असं नाही. काही वेळा तो परदेशात गेलेला असेल किंवा दूर असेल. मग अशा स्त्रियांनी काय करायचं तर त्या दिवशी चंद्राला ओवाळायचं. चंद्राला भाऊ मानून रात्रीच्या वेळी त्याच्याशी ओवाळणी करून त्याला औक्षण करून त्याला भाऊ मानून आपण त्याच्याकडनं ओवाळणी घ्यायची. अशी बहीण भावांची प्रेमाची आठवण म्हणून आपण हा भाऊबीज सण साजरा करतो. मग त्यासाठी अनेक स्त्रीगीतं आहेत की जसं कोणत्याही स्त्रीला माहेराची आठवण किंवा माहेरच्या माणसांची आठवण जास्त येते, तशीच भावाची पण आठवण जास्त प्रमाणामध्ये येते. सगळ्यात लाडका तिला भाऊ असतो. मग त्याच्याबद्दल एक स्त्रीगीत आहे. कोणतं आहे? बाजाराच्या वाट भाऊ बहिणीला भेटला, वळवाचा पाऊस ग ढग आसमानी फुटला. ज्याचा अर्थ काय आहे तर बाजाराच्या वाटेवरती म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रिया बाजारासाठी आठवड्यातनं एक दिवस बाहेर पडत असत तर त्या बाजाराच्या वाटेवरती कोण भेटलं बहिणीला तर भाऊ भेटला. आणि भाऊ भेटल्यावर तिला कसा आनंद झाला हे पुढं सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे आकाशात ढग फुटतो आणि धरतीवर वळवाच्या पावसाचा वर्षाव करतो. जे आकाशामध्ये ढग जमा झाला आहे आणि तो ढग काय करतो फुटतो आणि जमिनीवरती काय करतो वळवाचा पाऊस म्हणजे अगदी थोडा पाऊस, भुरभुरा पाऊस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पावसाळ्यासारखा पाऊस पडत नाही. पण जी धरती दमलेली असते किंवा तप्त झालेली असते, तापलेली असते, ह्याच्यावरती एकच ढग आकाशातनं फुटतो आणि वळवाचा पाऊस म्हणजे तिला शांत करण्यासाठी किंवा तिला आनंद देण्यासाठी थोडासा पावसाचा शिडकावा होतो. धरतीला त्यामुळे काय वाटतं शांत होते धरती, तृप्त होते म्हणजे समाधानी होते. जे ती तापलेली असते शांत होते म्हणजे काय म्हटलेलं आहे धरतीला शांत करतो. धरती काय झालेली असते उन्हामुळे तापलेली असते आणि ती तापलेली म्हणजे इथं रागावलेली असा अर्थ घेतलाय की धरती तापलेली आहे म्हणजे रागावलेली. आपण पण म्हणतो ना बाबा आज तापलेले आहेत का तर ते रागावलेले आहेत, तर आपण तेव्हा तिथं म्हणतो तापलेले आहेत किंवा आजोबास तापलेले आहेत अशा स्वरूपात आपण म्हणतो. मग तसंच ती धरती काय झालेली असते किंवा जमीन काय झालेली असते अतिशय उन्हामुळे तापलेली असते. तिला शांत करण्याचं काम एकच ढग आकाशात फुटतो आणि वळवाच्या पावसासारखे 4च शिंतोडे पडतात किंवा 4च थेंब पावसाचे पडतात. पण ज्यामुळे धरती शांत होते, तृप्त होते म्हणजे समाधानी होते की त्या 4 थेंबामुळे सुद्धा तिचा जो तप्तपणा असतो किंवा तिच्या जी उष्णता असते ती थंडपणा तिला येतो. त्याचप्रमाणे वळवाच्या पावसाप्रमाणे अचानक भेटलेल्या भावाच्या प्रेमामुळे ही बहीण सुखावली, तृप्त झाली. म्हणजे तिला अपेक्षा नव्हती की आज भाऊ भेटेल, पण बाहेरचं कोणतरी व्यक्ती भेटलं, भाऊ भेटला त्यात आनंदाचा, त्यामुळे ती काय होते सुखावते, आनंदी होते, तृप्त होते म्हणजे समाधानी होते. वळवाच्या पावसाचे दिलेले उदाहरण किती छान आहे नाही का? कितीतरी भावना व्यक्त करणारे आहे.
त्या 2 ओळीमधूनच आपल्याला बहीण भावांचं प्रेम समजतं किंवा आपल्याला त्या उपमांमधून स्त्रियांचं माहेराबद्दलचं किंवा भावाबद्दलचं प्रेम आपल्याला त्या गीतांमधून समजतं. मग दिवाळीच्या वेळेला आपण काय करतो की जसं पणत्या लावतो, आकाशकंदील तयार करतो, किल्ला करतो, एकमेकांकडे जाऊन मिठाई देतो, असे बरेच प्रकार करतो की जेवणात सुद्धा पक्वान्न करतो, मिठाई करतो, गोडाचं अन्न करतो, मिष्टान्न करतो. ह्याचबरोबर आपण फराळही करतो. मग फराळामध्ये कोणते कोणते पदार्थ असतात? अगदी बरोबर, लाडू, करंजा, चकली असे फराळामध्ये विविध पदार्थ असतात. चिरोटे असतील, अनारसे असतील, शंकरपाळे असतील, असे अनेक पदार्थ आहेत की दिवाळीचा फराळ म्हणून आपण ते करतो. मग दिवाळी यायच्या आधी आपण हे फराळ बनवतो. मग तसंच साहित्याचा फराळ. आता साहित्य म्हणजे काय? कथा, कादंबरी, लेख या सगळ्याला साहित्य असं म्हणतात. जे कोणाला कथा लिहायची आवड असते, कोणाला नाटक लिहायची आवड असते, कोणाला कविता करण्याची आवड असते. मग ते सगळे जे प्रकार आहेत ते सगळे प्रकार साहित्य ह्या शब्दामध्ये मोडतात. मग साहित्य किंवा वाङ्मय, मग हा साहित्याचा फराळसुद्धा आपण केला पाहिजे असं लेखक म्हणतो. का असं म्हणतोय? कारण एरवी जरी कथा, कादंबऱ्या निर्माण झालेल्या असल्या तरीसुद्धा त्या वाचकापर्यंत कधी येतात किंवा ज्याला वाचनाची आवड आहे त्याला त्या कथा कादंबऱ्या कधी वाचायला मिळतात? तर दिवाळीच्या वेळेला मिळतात. कारण दिवाळीच्या वेळेला अनेक जण दिवाळी अंक प्रकाशित करतात. अनेक ग्रंथालयामधून म्हणजे लायब्ररीमधून काय केलं जातं? दिवाळी अंक योजना निर्माण केली जाते. म्हणजे कमी पैशामध्ये आपल्याला भरपूर अंक वाचायला मिळू शकतात आणि भरपूर वाचल्यामुळे आपल्याला पण आनंद मिळतो. दिवाळीच्या वेळेला आपल्याला असलेली सुट्टी आपण अशी पण घालवू शकतो की ज्यामध्ये आपण ते जे दिवाळी अंक प्रकाशित होतात तर त्याच्यामध्ये आपल्या कथा गोष्टी आपण वाचू शकतो. जसं लहान मुलांसाठी सुद्धा असतं, बालगीतं असतात, बालकथा असतात की ज्या आपल्याला अनेक जणांना सांगू शकतो आपण किंवा त्याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. किंवा वाचनासाठी सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होतो. वाचनामुळे आपल्याला लेखन पण चांगलं करता येतं. म्हणजे निबंध असेल किंवा कोणत्याही गोष्टी तर आपल्याला जेवढं आपण वाचू तेवढं आपल्याला लिहिता पण येतं चांगलं. मग तो फराळ करणं गरजेचं आहे असं आपल्याला लेखक सांगत आहे. दिवाळीच्या वेळी आपल्याकडे पुष्कळ दिवाळी अंक प्रकाशित होतात. प्रकाशन म्हणजे काय की आपल्याला हे जे आता दिसतंय पुस्तक प्रकाशित झाल्यावरती पुस्तकामध्ये कोणते कोणत्या कथा आहेत, कोणत्या कोणत्या कादंबरी आहेत हे आपल्याला प्रकाशन झाल्यावरती समजतं. म्हणून प्रकाशित होतात असं म्हटलेलं आहे. मग दिवाळी अंक म्हणजे का? तर प्रत्येक दिवाळी अंकाचं नाव हे वेगळं असतं. जसं पुस्तकांची नावं, तर कथांची जर आपण नावं घेतली किंवा अल्लाउद्दीनच्या कथा असतील, जादूगराच्या कथा असतील, अरेबियन नाईट्स असतील किंवा पंचतंत्राच्या कथा असतील, अशा बरेच म्हणजे गोष्टी म्हटलं तरी आपल्याला अनेक गोष्टींची पुस्तकं किंवा श्यामची आई असेल, आमचा बाप असेल, अशी अनेक पुस्तकं आहेत की जी पुस्तकं आपल्याला वाचायला आवडतात. मग तसंच आहे किंवा कादंबरीमध्ये सुद्धा अनेक कादंबऱ्या असतात की ज्या आपण वाचू शकतो. मग तसेच पुष्कळ दिवाळी अंक, पुष्कळ म्हणजे खूप, भरपूर, मग भरपूर दिवाळी अंक प्रकाशित होतात. का प्रकाशित होतात? कारण अनेक नवीन नवीन जे लेखक असतील किंवा जुने लेखक कथा कादंबऱ्या लिहिणारे आहेत तर ते दिवाळी अंकामध्ये कथा लिहून पाठवतात की जेणेकरून नवीन लेखकांना सुद्धा स्फूर्ती मिळते की आपली कथा किती जणांना आवडली, आपली कविता किती जणांना आवडली, हे सुद्धा दिवाळी अंकामधनं निर्माण होऊ शकतं. म्हणून दिवाळी अंक प्रकाशित होतात की ज्यांना लिखाणाची आवड आहे किंवा लिखाण करायचं आहे, लेख असतील, म्हणून शाळेमध्ये सुद्धा आपण अंक प्रकाशित करतो की जेणेकरून शाळेमधल्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून जर लिखाणाची आवड असेल तर ती लिखाणाची आवड आपण पुरवू शकतो. म्हणून शाळेचं सुद्धा एक मासिक किंवा मॅगझिन असतं की ज्याच्यामध्ये आपण लेख लिहू शकतो, कथा लिहू शकतो, कादंबरी लिहू शकतो, कविता लिहू शकतो, अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टी आपण लिहू शकतो.
मग तसंच वर्षभरामध्ये जे जे कवींनी कविता केल्या असतील किंवा लेखकांनी लेख लिहिले असतील, कथा लिहिल्या असतील, त्या कथा दिवाळीच्या वेळेला जास्त प्रमाणामध्ये प्रकाशित होतात. का प्रकाशित होतात? कारण दिवाळीच्या वेळेला बरेच जण दिवाळी अंक विकत घेतात आणि तो विकत घेतलेल्या अंकामध्ये ह्या नवीन कलाकारांना आपली कला सादर करण्याची, लेखन कला जोपासण्याची संधी मिळते. आणि त्या लेखन कलेमुळे अनेकांना नवीन नवीन लेखक समजतात किंवा त्यांची लेखनाची आवड आपल्याला कळते की खरोखर ते चांगलं लिहित आहेत का, किंवा त्यांच्यात काय सुधारणा, ते पण आपल्याला कळतं. म्हणून दिवाळीच्या वेळेला भरपूर अंक प्रकाशित होतात. त्यात मुलांसाठीही कथा कविता असतात. जे मी जसं म्हटलं की चांदोबा हे पूर्वीचं मासिक होतं. म्हणजे आजही तुम्हाला माहिती असेल की चांदोबामध्ये अनेक लहान मुलांच्या कथा, कादंबऱ्या, कविता असायच्या. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असायच्या, छोटे छोटे लेख असायचे. जसं आपण आता वृत्तपत्र किंवा न्यूजपेपरमध्ये सुद्धा बघतो, सुट्टीचं पान. तरुण भारत जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये मे महिन्यामध्ये सुट्टीचं पान येतं, दिवाळीमध्ये सुट्टीचं पान येतं, सकाळमध्ये. मग त्याच्यामध्ये काय काय असतं? विज्ञानविषयक लेख असतात, बोधकथा असते, म्हणजे आपण काहीतरी त्यातनं बोध घ्यायचं आहे, मॉरल स्टोरीज, त्याला बोधकथा म्हणतात. तर त्या बोधकथा पण आहेत, किंवा विज्ञान कथा आहेत, किंवा साहसी काही एखादा पराक्रम असेल तर ते आहे. अशा अनेक कथा, कादंबऱ्या, प्रयोग, किंवा त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला आपल्याला जनरल नॉलेजचे प्रश्न असतात, म्हणजे जे आपल्याला नवीन अद्ययावत ज्ञान ठेवायला उपयोगी पडतं. म्हणजे जनरल नॉलेजचे जे प्रश्न आहेत, जसं तरुण भारतमध्ये दर बुधवारी काय असतं? खजाना असतो, की खजानामध्ये आपल्याला 10 प्रश्न हे विचारलेले असतात आणि त्यांची उत्तरं पण तिथंच दिलेली असतात, की जेणेकरून आपण जर त्याचा संग्रह केला तर आपल्याकडे भरपूर प्रश्न मिळतील आणि भरपूर उत्तरं मिळतील, की आपल्याला ती जनरल नॉलेजमध्ये उपयोगी पडतील. म्हणजे जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानामध्ये आपली भर पडेल आणि आपल्या बुद्धिमत्तेला त्याचा फायदा होईल. मग ते जर प्रश्न तुम्ही लिहून ठेवले, वही केली त्याची आणि त्याच्यामध्ये ते लिहून ठेवले, तर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना ते प्रश्न विचारू शकतो, जेणेकरून त्यांनाही ते समजेल आणि आपला पण अभ्यास होऊ शकेल. असंही आपण छंद म्हणून करू शकतो. मग त्यात मुलांसाठीही कथा म्हणजे गोष्टी, कविता म्हणजे पोएम्स, काव्य, तर कथा आणि कविता असतात. दिवाळी अंक भरपूर प्रमाणामध्ये प्रकाशित होतात आणि त्यात केवळ मोठ्यांसाठीच लिहिलेलं असतं असं नाही, तर काही वेळा त्यात मुलांसाठीही कथा, कविता असतात, किंवा काही असे अंक असतात की जे फक्त मुलांसाठी सुद्धा असतात. जसं मी चांदोबाचं उदाहरण दिलं, की चांदोबा पुस्तक वाचणारे बरेच जण आहेत, किंवा शेरलॉक होम्सच्या कथा, ज्या साहसी कथा असतात त्यासुद्धा काही जणांना आवडतात, तर तशासुद्धा कथा असतात. किंवा काही जणांना विज्ञान कथा आवडतात. डॉक्टर जयंत नारळीकर हे विज्ञान कथा लिहितात, मग त्या मुलांना आवडतात. म्हणजे ज्यांना सायन्सची आवड आहे किंवा विज्ञानाची आवड आहे तर तो ते कथा वाचतो. म्हणजे अशा स्वरूपामध्ये अनेक कथा, कविता मुलांसाठी सुद्धा असतात. आपण अशा सुंदर कविता वाचल्या पाहिजे, म्हणजे ज्या चांगल्या आहेत. त्या कविता का वाचायच्या? तर त्या कवितांचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे, की आता ह्या 2 ओळींमध्ये जसे आपल्याला स्त्रीगीत दिलेलं आहे, की बाजाराच्या वाट भाऊ बहिणीला भेटला, वळवाचा पाऊस ग ढग अस्मान फुटला. ह्या 2 ओळींमध्ये कवीला काय सांगायचं आहे, असा अर्थ आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा आपल्याला कविता समजतात. आणि म्हणून अशा सुंदर कविता आपण वाचल्या पाहिजेत. त्यातला अर्थ, भावना समजून घेतल्या पाहिजेत. ते कवीला नक्की काय सांगायचे, कशाबद्दल ही कविता आहे. आता सैनिकांबद्दल असेल किंवा सह्याद्रीचा गड राखण्याबद्दल कथा असतील, कविता असतील, तर त्या कथा, कविता आपल्याला लक्षात आलं पाहिजे. जसं आपण पोवाडे म्हणतो, की छत्रपती शिवरायांनी जे जे साहसी पराक्रम केले, तर त्या पराक्रमाचे पोवाडे गायले जातात. का पोवाडे गायले जातात? की जेणेकरून आपल्याला त्यांचं कार्य किंवा त्यांनी केलेलं कर्तृत्व हे आपल्याला समजतं. जसं झाशीच्या राणीबद्दल सुद्धा पोवाडा आहे, की तिनं कसं इंग्रजांशी ती लढली शेवटपर्यंत, कुठे कुठे तिनं लढाया केल्या, ह्याबद्दल पोवाडा आहे. मग त्यातनं आपल्याला स्फूर्ती मिळते आणि आपण सुद्धा देशासाठी किंवा आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. मग तशाच कविता पण आहेत,
की कवितांमधनं सुद्धा काय असतं, निसर्गाच्या कविता आता आपल्या शाळेत असतात की निसर्गाची कविता आहे, तर ती कविता किंवा पहिली आपली प्रार्थना कविता होती की त्या प्रार्थना कवितेमध्ये काय झालेलं आहे, कवीनं सगळ्या जगासाठी सांगितलेलं आहे की सगळ्या जगामध्ये सुख शांती नांदू दे, कोणालाही त्रास होऊ नये, अशा प्रकारची ती कविता होती. मग अशा कवितांचा अर्थ आपल्याला समजावून घ्यायचा आहे. नुसता अर्थ न समजावून घेता त्यातली भावना काय आहे, ती कविता कशाबद्दल लिहिलेली आहे, कुणाबद्दल लिहिलेली आहे, ही आपल्याला समजावून घ्यायची आहे. लाडू करंजा चकली अशा दिवाळीच्या फराळाबरोबरच हा साहित्याचा फराळही करायला शिकलं पाहिजे. म्हणजे नुसतंच आपण काय करू, दिवाळीची सुट्टी आहे मग फराळ करायचा, आई हे कर ते कर, म्हणजे असं आपण फराळ करायचं नुसतं असं न म्हणता, किंवा नुसतंच नातेवाईकांकडे जाणं, मित्रांबरोबर गप्पा मारणं किंवा नातेवाईकांबरोबर खेळणं असं न करता त्या मुलांबरोबर त्याचबरोबर आपण हा साहित्याचा फराळ म्हणजे साहित्यही आपण वाचायला सुरुवात केली पाहिजे किंवा ते वाचता आलं पाहिजे आपल्याला, त्याची गोडी लावून घेतली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जो आनंद आहे, वाचनामधला जो आनंद आहे, तो आनंद आपण जर वाचलं तरच आपल्याला तो मिळणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की साखर खूप छान असते, साखर खूप गोड असते, साखर खूप गोड असते, साखरेमुळे छान वाटतं, असं मी नुसतं म्हटल्यानं काहीच होणार नाही. पण जेव्हा तुम्ही साखर खाऊन बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की खरोखर त्याची गोडी किती आहे. मग तसंच कोणत्याही गोष्टीमध्ये सराव महत्त्व आहे. मग ते करणं हे आपण जेव्हा करू तेव्हाच ते आपल्याला त्यातला आनंद समजणार. मग तसंच त्या साहित्यामध्ये जो आनंद आहे, साहित्य वाचल्यामुळे, त्या कथा वाचल्यामुळे आपल्याला सुद्धा स्फूर्ती मिळते. जसं छोटा मुलाचा पिक्चर आहे की ज्यानं काय केलं, सुट्टीमध्ये जेव्हा तो कॅम्पला गेला, तर तिथं गेल्यानंतर किंवा त्या प्रशिक्षणाला गेल्यानंतर, शिबिराला गेल्यानंतर त्यानं काय केलं की तिथं जाऊन खजिना शोधला. मग खजिना शोधण्यासाठी त्याला काय होतं, त्याचा जो अर्थ होता, म्हणजे ते जे शब्द होते त्या शब्दांमध्ये ते कुठं त्याची किल्ली मिळेल, कुठं तो शोधता येईल, आणि असा मोठ्या मौल्यवान खड्यांचा, दागिन्यांचा, हिरांचा सगळा खजिना जो जंगलामध्ये होता तो त्या टीमनं सगळा शोधला. मग अशीच आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. मग ते वाचनामधनं आपल्याला ती गोडी लागते किंवा समजते. मग नुसतं आपण मोबाईल किंवा टी व्ही बघण्यापेक्षा सुद्धा आपण ह्या साहित्याची सुद्धा आपण गोडी लावून घ्यायची की काय कथा सांगितल्या आहेत, कोणत्या कथा सांगितलेल्या आहेत, कोणत्या कविता लिहिलेल्या आहेत, त्या कवितांचा अर्थ काय आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे, असं लेखक म्हणतो. दिवाळीत आपण अनेक दीप लावतो आणि प्रकाशाची पूजा करतो. म्हणजे दिवाळी म्हणजे हा दिव्यांचा सण आहे की आपण घरामध्ये सगळीकडे दिवे लावतो, अंगणामध्ये असेल किंवा जिथं जिथं आपल्याला जागा मिळेल आणि जिथं आपण दिवे मांडू शकतो अशा स्वरूपामध्ये आपण दिव्यांची आरास करतो, त्याला आपण दिवाळी असं म्हणतो. मग दिवाळी ओळीत दिवे लावणं ह्याला आपण दिवाळी म्हणतो. दीप अधिक आवली म्हणजे दीपावली, आवली म्हणजे ओळ आणि दीप म्हणजे दिवा, दिव्यांची ओळ म्हणजे दीपावली किंवा दिवाळी. मग ही जी दिवाळी आपण काय करतो, अनेक दीप लावतो. आता दिवे का लावायचे, तर अंधार घालवण्यासाठी, अंधार घालवण्यासाठी आपण दिवे लावतो. त्यावेळेला कसा काळ असतो किंवा कसा सीझन असतो, तर थंडीचा असतो की ज्या वेळेला सूर्य लवकर मावळतो, म्हणजे रात्र मोठी आणि दिवस छोटा असं त्यावेळेचं वातावरण असतं. मग पूर्वीच्या काळी म्हणजे आता आपल्याकडे लाईट आहे किंवा विजेची सोय आहे की दिवा गेल्यानंतर आपण विजेची सोय करतो किंवा इन्व्हर्टर असेल, म्हणजे समजा लाईट गेली तर आपल्याला इन्व्हर्टर मिळतो, किंवा काही सोलर दिवे, सौर ऊर्जेवरती चालणारे दिवे आहेत की दिवसभर ते सूर्याच्या उष्णतेने चार्ज होतात आणि रात्रीच्या वेळेला ते लागतात. म्हणजे रस्त्यावरचे दिवे जर आपण बघितले तर आता बरेचसे सोलर ऊर्जेवरती किंवा सोलर एनर्जीवरती, सौर ऊर्जेवरती चालणारे दिवे आहेत. मग असे दिवे आपण का लावतो, तर अंधार दूर करण्यासाठी. म्हणजे आपल्याला काळोखात बसायला आवडतं का, कोणी आपल्याला सांगितलं की एक दिवस काळोखात बसून राहा,
आपल्याला चालेल का? नाही चालणार. कुठेतरी त्याच्यामध्ये प्रकाश पाहिजे, कारण अंधार आपल्याला आवडत नाही. मग हा जो अंधार आहे तो अंधार घालवायचा असतो. म्हणून आपण दिवाळीत अनेक दीप लावतो. की त्यावेळेला सूर्य लवकर मावळल्यामुळे, म्हणजे तेव्हा काही दिवे नव्हते, दिव्यांची सोय नव्हती किंवा विजेची सोय नव्हती, त्यामुळे अंधार लवकर पडायचा. मग तो अंधार घालवण्यासाठी अनेक दिवे लावले जायचे आणि त्या प्रकाशाची पूजा केली जायची. आपली संस्कृती ही तमसोमा ज्योतिर्गमयम असा संदेश देते. तम म्हणजे काय? तर अंधार. मग अंधार घालवा आणि काय करा? ज्योतिर्गमय म्हणजे प्रकाशाकडे जा. मग कुठलाही अंधार असेल, ज्ञानाचा अंधार असेल किंवा कोणताही अंधार असेल, तो अंधार आपण घालवून आपण प्रकाशाकडे जावं असं आपली संस्कृती सांगते. असा संदेश ती का देते? कारण कुणालाही, मी मगाशी म्हटलं तसं, की कोणालाही अंधार आवडत नाही, प्रत्येकाला प्रकाश आवडतो. मग तसंच आपली संस्कृतीही सांगते की अंधार सोडून द्या, ज्ञानाचा अंधार सोडून द्या आणि ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करा. असं अज्ञानाचा अंधार सोडून द्या आणि ज्ञानाचा प्रकाश आपण घ्या, असा संदेश आपली भारतीय संस्कृती देते. साहित्य वाचनाने तम म्हणजे अंधार, अंधाराकडे जाऊ नकोस तर ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा असे सांगते. म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय? अंधाराकडून प्रकाशाकडे जा असं आपली संस्कृती सांगते. साहित्य वाचनाने आपल्याला ज्ञानाचा प्रकाश मिळेल. जसं आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे, अज्ञान घालवायचं आहे. अज्ञान म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचं शिक्षण नसणं, त्याला आपण अज्ञान असं म्हणतो. मग अज्ञानाकडून आपल्याला ज्ञानाकडे जायचं आहे. मग ते ज्ञान कधी मिळेल? तर साहित्य वाचनानं मिळेल. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला शिकायची असेल तर आपण कधी वाचतो, तसंच साहित्य वाचनाने आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. जसं मी मगाशी म्हटलं की विज्ञान कथा, एखादा शोध लागलेला आहे तर तो शोध आपण वाचला तर आपल्याला तो कळेल आणि आपण तसा प्रयत्न करू, मग त्या विज्ञान कथेमध्ये येणार. अशाच अनेक कथा असतात, साहसी कथा, की साहस कसं केलं. आता खजिना मिळवायचा आहे असं मगाशी सांगितलं, तर खजिना मिळवण्यासाठी काय झालं? ते जे लिहून ठेवलेल्या गोष्टी होत्या त्या साहित्य वाचनातून त्याला ज्ञानाचा प्रकाश मिळाला आणि त्यांना तो खजिना शोधला. मग असंच साहित्य वाचनानं आपल्याला अंधकार जाऊन तिथं ज्ञानाचा प्रकाश मिळतो आणि तो आपण मिळवला पाहिजे असं लेखक सांगत आहे. दिवाळी ही आपल्याला हेच सांगते आणि त्यासाठीच दीपोत्सव साजरा करायचा असतो, नाही का? म्हणजे दिवाळीसुद्धा आपण कशासाठी साजरी करतो किंवा दीपोत्सव कशासाठी साजरा करतो? तर त्यावेळेचा जो अंधकार आहे तो अंधार दूर करून आपल्याला प्रकाश मिळवायचा आहे, म्हणून आपण दीपोत्सव म्हणजे दिवे लावून उत्साह आणतो किंवा उत्सव साजरा करतो. मग आपणही साहित्याचा दीपोत्सव किंवा साहित्य वाचन केलं पाहिजे. जसं आपण फराळ करतो तसंच साहित्याचाही फराळ केला पाहिजे असं लेखक आपल्याला इथे सांगत आहे. धन्यवाद.